दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रायगड जिल्ह्यात लोणेरे येथे दिनांक 5 जानेवारी रोजी होणारा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला असून उभाटा शिवसेना गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात जाऊन निषेध आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिलाय। आमदार भरत शेठ गोगावले आणि त्यांचे पुत्र विकास गोगावले यांचं चॅलेंज उभाटा गटाच्या शिवसैनिकांनी स्वीकारलं असताना खऱ्या आईचं दूध प्यायलो बोलणारे आणि चॅलेंज देणारेच आता पोलिसांचा आधार घेऊन आम्हाला पोलिसांच्या नोटिसा पाठवत असल्याने आमदार पिता पुत्राची आता आम्हाला शंका येत असल्याची टीका ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आमदार भरत शेठ गोगावले यांनी अवमानकारक शब्द वापरल्याचे आरोप ठाकरे गट करत आहे। विकास गोगावले यांनी ठाकरे गट कार्यकर्त्यांना खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर या कार्यक्रमात याल, तसंच तुम्ही आला तर तुम्हाला भंडारा लावून पाठवू असं चॅलेंज केलं होतं। हे चॅलेंज उभाटा गटानं स्वीकारलं देखील। दिनांक 5 जानेवारी रोजी लोणेरे येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात संपूर्ण रायगड जिल्ह्यातून ठाकरे गट 10,000 शिवसैनिक घेऊन या कार्यक्रमात जाऊन धडकणार असल्याची घोषणा करण्यात आली। तसंच आमदार गोगावले आणि विकास गोगावले यांचा निषेध करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचंही सांगण्यात आलं। आज आमच्या महिलेने तिथं विनंती करत होती, आमची शहर प्रमुख बोलत होते, आम्हाला फक्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालायचा आहे आणि हार घालून आमचे सर्व शिवसैनिक तिथनं निषेधार्थ हे करून निघणार होते। परंतु तिथेही त्यांचा अवमान, बाळासाहेबांचा अवमान असे सातत्याने करून आणि नंतर विकास गोगावले चॅलेंज देत आहेत की खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर तिथं येऊन दाखवा। म्हणजे आज देशामध्ये, आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची हे राहिलंय का असा मोठा प्रश्न आहे। आम्ही आंदोलन करतोय, त्या दिवशी जरी आंदोलन केलं, हे आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गात करणार, उद्याही आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत। परंतु प्रशासन आणि पोलीस प्रशासन आज आम्हा सर्वांना पोलिसांच्या नोटीस आल्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून आणि आजच्याच तुम्ही जामीन तिथे द्यायला या। आणि अशा जर घाबरून हे शिंदे गट इकडं आव्हान करतोय आणि इकडं पोलिसांना प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या पाठीशी लावणं म्हणजे समोर लोकांना दाखवायचं की आम्ही किती बलवंशी आहे, आम्ही काय आहोत। आणि आज खऱ्या अर्थाने शिवसैनिक तिथे येणार म्हटल्यानंतर सकाळी 6 वाजल्यापासून प्रत्येकाच्या घरासमोर 8-8, 9-9 पोलीस पाठवून घरामध्ये वातावरण दूषित करण्यासाठी जे काही ह्या महाराष्ट्र शासनाने लावलंय त्याला आम्ही कुठेही भीक घालणार नाही। 100% आम्ही या आंदोलनामध्ये तो आंदोलनाला निषेध करण्यासाठी आणि बाळासाहेबांचा अवमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि शिवसैनिकांना ललकारलंय की खऱ्या आईचं दूध प्यायला असेल तर या, तर आम्ही 100% सर्वजण खऱ्या आईचं दूध प्यायलेलो आहोत आणि 100% आम्ही तिथे येतोय। जे काय पोलीस प्रशासन आम्हाला विनंती आहे, आम्हाला कुठेही तुमच्या याच्यामध्ये गाळबोट लावायचं नाही, पण ह्याच्यामध्ये त्यांना जर सहकार्य करत असाल तर आम्हाला ते कदापि मान्य होणार नाही। आणि ह्याच्यामध्ये विकास गोगावले आणि आज कोणतरी एक त्यांचा युवा सेनेचा कोणतरी पदाधिकारी काहीतरी बोललंय की हिम्मत असं येऊन दाखवा, तर आमच्यात हिम्मत आहे। आणि कुठला भंडारा आणि कुठलं काय जे घालता का कुठलं प्रसाद आम्हाला देता का काही तुम्ही वस्तू, मला असं कळतंय की त्या कार्यक्रमामध्ये ह्यानी बाहेरून हत्यारं पण आणलेत की त्या हत्यारांचा वापर करून हल्ले करण्याच्या दृष्टिकोनातून ह्यांचा हा प्रयोग आहे। आणि ह्या जनतेच्या ह्याच्यामध्ये जेणेकरून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला करायचा हेतू आहे असं माझ्या मनामध्ये वाटते। परंतु ह्या सर्वाला जबाबदार उद्या पोलीस प्रशासन असेल, एवढंच याच निमित्ताने आपल्याला सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकशक्ती लाईव्हसाठी गौतम जाधव, इंदापूर। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।